नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे सकाळचा नाश्ता, तो पण एकदम डेझर्टवाला. तर चला बघूया. हलका फुलका एकदम इझी डिझी बनवलेला नाश्ता नाही म्हणता येणार, पण तो थोडासा काय करणार, रील्स वगैरे कधी बघितलं असतात आणि थोडासा आता वाटलंय चला बनवूया, म्हणून बनवलेला हलका फुलका ब्रेडचा नाश्ता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात केलेली आहे माझ्या फर्स्ट टास्कनी, ज्याच्यामध्ये आहे दूध गरम करणे. दूध आणलं मी दुकानातून आणि हे दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम करायचं कारण म्हणजे ज्या वेळेला आपण ह्याच्या पुढे हे दूध वापरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला तसं दूध मिश्रित पाहिजे. म्हणजे अरे बापरे आला 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 हे दूध उकळून येते हळूहळू, कारण फार लक्ष ठेवावं लागतं, कारण दूध उकळून जर सांडून गेलं तर थांबलं. दूध सांडून गेलं तर आईचा मार मिळेल तो वेगळाच. आता मी हे घेतलं आहे जो नॉनस्टिक पॅन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता. या दुधामध्ये मगाशी सांगायचं राहून गेलं, ज्या दुधामध्ये मी मस्तपैकी ठेचलेली वेलची टाकली होती. आता मी हे तूप घेणार आहे आणि या पॅनवर टाकणार आहे, ज्याच्यामध्ये आधी हा पॅन थोडासा नॉनस्टिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे मी आता ब्रेड याच्यामध्ये टाकणार आहे तो ब्रेड चिकटले नाही पाहिजे. आता हे असं तूप सगळीकडे मी साजूक तूप असं मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून मस्तपैकी ब्रेड ह्याच्यात भाजता येतील. आता हे जे ब्रेडचे स्लाइस मी आणलेले आहेत त्याच्या मी कडा कापून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ते एकदम मस्तपैकी एकदम मस्केदार खाता येईल. आता मी हा पहिला ब्रेडचा स्लाइस ह्याच्यात टाकला आहे, जो मी तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता हा तुपामध्ये मी भाजणार आहे आणि हलके हलके तुपाचे थेंब टाकून आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे. आता त्याच्यावरती मी टाकणार आहे चिमूटभर किसलेली आणि बारीक केलेली साखर. खरं तर खायची नाही आहे, पण म्हणूनच मी हलकी टाकतोय, जेणेकरून थोडासा त्याला गोड स्वाद यावा. आता मी त्याच्यावरती टाकलेला आहे हा मस्तपैकी दुसरा कडा कापलेला ब्रेड. आता त्याच्यावरती पण मी थोडंसं तूप टाकेन, आणि जेणेकरून ते तूप टाकल्यानंतर तो पलटी करता येईल. आता याच्यावर मी थोडं तूप टाकलं. आता वेळ आलेली आहे आता एकाचा भाजून झाला दुसऱ्याला भाजण्याची. अरे वा काय मस्त झालेलं आहे रे हे, खतरनाक. मला आता इथे हे रेकॉर्ड करताना बनवताना आणि आता इथे व्हॉइसवर येताना पण तोंडाला पाणी सुटलं आहे. हे आपण हलकंसं तूप टाकून घेऊ चारी बाजूनी, जेणेकरून जो आता नवीन फ्रेश ब्रेड टाकला त्यालाही ते तूप छान पद्धतीने लागेल. काय मग कसा आला आवाज? तर आपल्याला अशा प्रकारचा आवाज एकदम आला पाहिजे, असा तो फ्राय करायचा आहे. फ्राय म्हणजे शॅलो फ्राय करायचा आहे तुपामध्ये. आता वेळ आलेली आहे पुढच्या स्टेजची. पुढची स्टेज आहे हळूहळू दूध ओतणे. अरे वा, या मस्तपैकी तुम्ही पाहू शकताय कसं हे दूध ओतल्यानंतर मस्तपैकी गरम ते ॲब्झॉर्ब करतंय तो ब्रेड, आणि आपल्याला हळूहळू सगळ्या बाजूनी त्याचं ते तूप ओतल्या गेलं पाहिजे, म्हणून हळूहळू ते तूप ओतायचं त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता थोडा चिकटतो, विच इज गुड. हा चिकटलाही पाहिजे, कारण त्याला तो टेक्स्चर पण आला पाहिजे, आणि कारण तो नरम पण होतोय त्याच्याबरोबर. असं दूध ओतायचं हळूहळू आपल्याला, आणि एकदा की ते तुम्हाला असं जाणवलं की एकदम मस्तपैकी मिळून आलेलं आहे, त्यावेळेला तुम्हाला हे दूध ओतणं बंद करायचं आहे, आणि 2 ब्रेडला 1 छोटासा कप असं दूध टाकायचं प्रमाण आहे, जे आपण टाकायचं आहे, आणि फायनली आपला हा ब्रेड काढून घ्यायचा आहे. आता ही झाली माझी पद्धत. आता आपण पाहूया आईने केलेल्या मॉडिफिकेशनची पद्धत. आईने काय केलं की डायरेक्ट पॅनमध्ये दूध ओतलं, आणि त्या दुधामध्ये मस्तपैकी गरम दुधामध्ये हे भाजलेले मस्तपैकी हे जे ब्रेड्स आहेत ते ठेवले. आणि आता मी खाणार आहे आईने केलेल्या मॉडिफिकेशनची पद्धत, कारण मी जो बनवला होता तो मी ऑलरेडी खाऊन घेतला. आता हा दुसरा प्रकार जो बनवला होता तो आता मी खाणार आहे. फायनली हा झालेला आहे असा प्रकार, मस्तपैकी खायचा, एकदम स्वीट अँड क्रिस्पी स्वीट ब्रेड.
तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपला नेहमीचा डायलॉग, कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.